जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सेवानिवृत्त वेतनधारक, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 च्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असे परिपत्रक असून काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगाने कोणती ती बातमी आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कोणत्या सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 3 मार्च 2025 रोजी निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मध्ये दिलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्यांचं निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल यांच्याकडे सादर करत असताना सेवानिवृत्ती वेतन प्रकरण अभ्यासपूर्वक पाठवली जात नाही आणि या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी ची पूर्तता जी आहे ती केली पाहिजे या संदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संस्था 100% अनुदानावर कोणत्या दिनांकापासून आली याबाबत सेवा पुस्तकात सविस्तर नोंद घेऊन अनुदान मंजुरीच्या पत्रासह निवृत्ती वेतन मंजूर प्राधिकरणाचे 100% अनुदानाचे प्रमाणपत्र जोडायचं आहे। संस्था 1/11/2005 नंतर 100% अनुदानावर आली असल्यास अनुज्ञेय निवृत्ती वेतन नियमान्वये प्रकरण सादर करावं। पूर्वीच्या आस्थापनेवरून राजीनामा दिल्यानंतर नवीन आस्थापनेवर नियुक्तीनं रुजू झाल्यावर पूर्वीच्या आस्थापनेवरील सेवा नवीन नियुक्तीला सक्षम प्राधिकाऱ्याकडून जोडून घेतल्याशिवाय ती नियमित सेवा होणार नाही। असे निदर्शनास आलेले आहे की पूर्वी आस्थापनेवर राजीनामा दिल्यावर नवीन आस्थापनेवर पूर्वीचं वेतन संरक्षित करून वेतन निश्चिती करण्यात येते आणि सेवा नियमित झाल्याचे दर्शवले जातं, परंतु एकदा राजीनामा दिल्यावर पूर्वपदाचा सेवेचा हक्क गमावला जातो। त्यामुळे पूर्व आस्थापनेवरून राजीनामा न देता कार्यमुक्त होणं आवश्यक आहे। आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील सेवा कार्यालय प्रमुखानं प्रमाणित केल्याची नोंद सेवा पुस्तकात असणं आवश्यक आहे। दोन संस्थेतील सेवा असल्यास दोन्ही संस्था केव्हापासून 100% अनुदानावर आल्या याबाबत दोन्ही संस्थेचे मंजुरी आदेशासह सेवा पुस्तकात नोंद असणं आवश्यक आहे। सेवा पुस्तकात वेगवेगळ्या तारखेत वर्षात असाधारण रजा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव दर्शवण्यात येतात, परंतु उक्त रजा वैद्यकीय कारणास्तव मंजूर करून उक्त कालावधी नियमित करण्याचे आदेश पारित करून सेवा पुस्तकात नोंद आवश्यक आहे। अन्यथा उक्त कालावधी खंड असल्याने निवृत्ती वेतन प्रकरणात दर्शवण्यात यावा। वेतनवाढी थांबवण्यात येतात। वेतनवाढी थांबवण्याचे आदेश सोबत जोडण्यात येत नाही किंवा नोंदी सेवा पुस्तकात घेण्यात आल्याचं दिसून येत नाही। निलंबन कालावधी असल्यास तो निवृत्ती वेतन प्रकरणात दर्शवून सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे। फौजदारी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास निलंबित कर्मचारी यास न्यायालयाने निर्दोष ठरवल्यास निलंबनाच्या अनुषंगाने संस्था स्तरावर चौकशी समितीद्वारे अहवाल पारित करणं आवश्यक आहे व त्यानुसार निलंबन कालावधी देय अनुज्ञेय रजा घेऊन नियमित करणं व सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे। अन्यथा निलंबन कालावधी हा खंड समजण्यात येणार आहे। सेवा पुस्तकात नियुक्तीचा तथा सेवानिवृत्तीचा दिनांक अचूक नोंदवणं व त्यानुसारच निवृत्ती वेतन प्रकरणात उक्त तारखा अचूक नोंदवणं आवश्यक आहे। वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 28/6/2023 च्या अनुषंगानं वेतनवाढ जे आहे, नोशनल इन्क्रीमेंट जे आहे ती देताना कर्मचाऱ्यांना घेतलेल्या शेवटच्या वेतनावर मागील 12 महिने वेतन घेणं आवश्यक आहे। सेवानिवृत्तीच्या दिनांक 1 जुलै पूर्वी पदोन्नती झाल्यास 1 जुलै पूर्वी पदोन्नतीच्या वेतनावर किमान 12 महिने काम करणं आवश्यक आहे। संस्था दिनांक 1/11/2005 नंतर 100% अनुदानावर आली असल्यास कर्मचारी दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्त होऊन संस्था 100% अनुदानावर नसेल तर 100% अनुदान पूर्वीची सेवा ही अहर्ताकारी सेवा क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून गणल्या जाणार नाहीत, तो नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून गणल्या जाणार आहेत। अनहर्ताकारी सेवा नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस ही अहर्ताकारी सेवा असल्याचं शासनाची प्रशासकीय मान्यता यासाठी आवश्यक राहील। एकट्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 22/1/2015 अन्वये फॉर्म क्रमांक 3A मध्ये कर्मचाऱ्यांनी त्याच्या हयातीत स्वयं घोषणापत्र भरून देऊन सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे व त्यानुसार निवृत्ती वेतन प्रकरणी सादरकर्ता अधिकाऱ्यानं ते प्रमाणपत्र प्रमाणित केलेलं असणं गरजेचं आहे। निवृत्ती वेतन नियम तथा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, मृत्यू सेवा उपदान, अंशराशीकरण, गट विमा योजना, अपघात विमा, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत आवश्यक
नामनिर्देशन भरून त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे. निवृत्तीवेतन प्रकरण सादर करत असताना कर्मचाऱ्यांचा फॉर्म क्रमांक 6 वर मोबाईल क्रमांक नोंदवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं राज्यातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. या अनुषंगानं सेवानिवृत्त होणारे कर्मचारी, होत असलेले कर्मचारी, अजूनही अद्याप सेवानिवृत्ती होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी आणि झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे परिपत्रक जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या परिपत्रकाच्या अनुषंगानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना काळजीपूर्वक पाहून या संदर्भातली कार्यवाही जी आहे ती त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे निश्चितच त्यांना हे परिपत्रक उपयोगी पडणार आहे आणि त्यानुसार ती कार्यवाही केल्यानंतर खचितच त्याचा उपयोग त्यांना सेवानिवृत्तीनंतर होणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, सेवानिवृत्ती वेतनधारक, सेवानिवृत्त होणारे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ. महत्त्वपूर्ण बातम्या, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि परिपत्रक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.